उदात्त विचारांची पाठराखण हीच शंकरराव जगताप यांना श्रद्धांजली ठरेल. रणजितसिंह देशमुख. जिल्हा काँग्रेस भवनात स्मृती दिन साजरा. सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देत उदात्त भूमिका घेत व्यापक विचारांची पाठराखण करणे हीच शंकरराव जगताप यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले. सातारा येथील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात विधानसभेचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप यांना 13व्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी सकाळी 11:30 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. शंकरराव जगताप यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारांची पाठराखण करीत विकासाचे राजकारण केले. सत्तास्थानी सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय व्हावेत ही त्यांची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी आयुष्यभर राजकीय वाटचाल केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, भानुदास माळी, नाजिम इनामदार, रजनी पवार, प्रकाश फरांदे यांनी मनोगत व्यक्त केले. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण यांनी स्वागत केले. प्रारंभी शंकरराव जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत कार्यकर्ते प्रल्हादराव शिंदे यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. अमर करंजी यांनी आभार मानले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, खजिनदार बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय धनावडे, रजिया शेख, मनोज कुमार तपासे, आनंदराव जाधव, अनवर पाशा खान, मालन परळकर आदी यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. आमदार शशिकांत शिंदे. राज्य सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याबद्दल केली टीका. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे आवश्यक होते, तसे सरकारने केले नाही. वेळोवेळी वेळकाढूपणा केला. विरोधी पक्ष यामध्ये काय करू शकत नाही, सरकारनेच काही ती भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आमदार शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 5:45 वाजता पत्रकारांशी संवाद साधला आणि राज्य सरकारच्या कारभाराचा समाचार घेत जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकरी हितासाठी लढा देत असून नजीकच्या काळात विविध आंदोलनाद्वारे राज्य सरकारला जाग आणली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी आंदोलन केले होते त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने आश्वासन दिले होते. समिती तयार केली होती. त्याबाबतीत पुढे काय केले नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू होणार असल्याचे पाहून सरकारने नवीन समिती स्थापन करण्याचा घाट घातला आहे. एकूणच सरकारची भूमिका ही अयोग्य असून जे काय असेल त्यासाठी सरकारने पूर्तता करावी. विरोधी पक्ष यामध्ये काही करू शकत नाही, असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. मनोज जरांगेंनी ज्यावेळेला आंदोलन केलं होतं तेव्हा राज्य सरकारने त्यांना जी काही आश्वासनं दिली होती ती आम्हाला विचारून दिलेली नाहीये. ती राज्य सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत ती राज्य सरकारने ती पूर्ण करण्याची गरज आहे. त्यावेळेला आंदोलन मागे घेताना जे जे काही त्यांनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा बाकीच्यांनी जे काही आश्वासन दिलेलं होतं, जी कमिटी केली होती, त्यांनी जे निर्णय घेतला त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं होते हैदराबादच्या निजामांच्या ज्यांच्याकडे दाखले आहेत, ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले असतील त्यांना त्या ठिकाणी ओबीसी मध्ये समाविष्ट करावे, अशा प्रकारची मागणी होती. आणि त्यावेळेला सरकारने जे काय आश्वासन दिलं होतं ते सरकारने त्याची काय करायचं, काय निर्णय करायचा आता सरकारचा निर्णय. आता आंदोलन परत सुरू झाल्यानंतर आता राज्य सरकार म्हणतं की आम्ही कमिटी केली आहे. परत आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली कमिटी केली. खरं म्हणतं तर हे इतक्या वर्ष राजकारणासाठी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केला गेला, हे मी सातत्याने सांगतो. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हा एकसंघ ठेवण्यापेक्षा तो निवडणुकीच्या फायद्यासाठी विभागला गेला, हे दुर्दैवाने पाहायला मिळालेलं आहे. येत्या काळामध्ये आता काय काय होतंय ते पाहायचंय आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही आमची भाषण निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मांडू. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलतनगर येथे शुभारंभ. राज्यात प्रथमच राबवण्यात येत असलेल्या पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर तालुका पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता करण्यात येणार आहे. या उपक्रमातून पालकमंत्री कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी स्वतः
नागरिकांच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सोमवारी दुपारी 2 वाजता देण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थापन करण्यात आलेल्या पालकमंत्री कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांची रीतसर दखल घेऊन सोडवण्यात येत आहेत. नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवावेत व त्यांना दिलासा मिळावा यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कराडमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांची कारवाई, गावठी पिस्तूल व जिवंत राऊंड केले जप्त. कराड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने 2 संशयित आरोपींना अटक करून गावठी पिस्तूल आणि जिवंत राऊंड जप्त केले आहेत. या संदर्भात सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता पत्रकारांना माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार घेतलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी पहिल्यांदाच धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मलकापूरच्या गणेश मंडळावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वाहतूक कोंडीमुळे झाली कारवाई. मलकापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा ठपका ठेवत संबंधित मंडळाच्या 5 ते 6 जणांच्या विरोधात कराड शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. वास्तविक संबंधित मंडळाने या शाही आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात यापूर्वीच लेखी स्वरूपात माहिती दिली होती. त्यामुळे महामार्गावर मलकापूर, कृष्णा हॉस्पिटल, ढेवेवाडी फाटा, कोल्हापूर नाका या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेबरोबर महामार्ग पोलिसांची होती. मात्र संबंधित दोन्ही यंत्रणेला वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात अपयश आले आहे. गेली 2 ते 3 वर्ष महामार्गावर काम सुरू आहे. ठेकेदाराच्या कामामुळे त्याचबरोबर सेवा रस्त्यातून महामार्गावर व महामार्गावरून सेवा रस्त्यावर वळण मार्ग नसताना घुसखोरी करणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दहीहंडी येथे कार्यक्रम झाल्यानंतर ते रस्ते मार्गाने कोल्हापूरला जाणार होते. कराड आणि मलकापूर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आणि नाईलाजास्तव त्यांना कराड येथे मुक्काम करण्याची वेळ आली. त्यामुळे पोलीस दलाने संबंधित गणेश मंडळावर गुन्हा दाखल करून आपला हिसका दाखवून दिला आहे.